गोविंद बर्गे मृत्यू रहस्याभोवतीचा घुंगरू अजूनही वाचतोय। नर्तिका पूजा गायकवाड आज पुन्हा बार्शी न्यायालयात। पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याचा निर्णय दुपारनंतर। पायातील घुंगरूचे सूर ऐकून मोहून गेलेल्या गोविंद बर्गेंनी अखेर स्वतःचं जीवन संपवलं। एक गाव हादरलं, एक संसार उद्ध्वस्त झाला आणि राजकारणापासून कला संस्कृतीपर्यंत सर्वत्र गदारोळ माजला। पण आजही या घटनेमागचं खरं सत्य लपलेलंच आहे। हीच भावना बाळगून सर्वांच्या नजरा आज बार्शी न्यायालयावर खिळल्या आहेत। कारण माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेली नर्तिका पूजा गायकवाड आज तिसऱ्यांदा न्यायालयासमोर उभी ठाकणार आहे। 2 दिवसांची पोलीस कोठडी संपली असून पोलिसांकडून अजून कोठडीची मागणी होणार अशी शक्यता आहे। मात्र न्यायालय पोलिसांच्या मागणीला मान्यता देते की तिला न्यायालयीन कोठडी सुनावते यावर आज निर्णय होणार आहे। गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। घटनास्थळी सापडलेलं पिस्तूल, त्या आधीचे मोबाईलवरील कॉल, धमक्या, पैशांचे व्यवहार, कलाकार आणि कला केंद्रातील संशयित संबंध या सगळ्यांचा गुंता उकलण्यासाठी पोलिसांनी चौकशी केली। पूजा गायकवाडचा मोबाईल तपासण्यात आला। तिच्या संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड येथील संपर्कांचीही चौकशी करण्यात आली। दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी तिचे आर्थिक व्यवहार, गोविंदबरोबरचे वैयक्तिक संबंध, धमक्या आणि गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल या सर्व बाजूंची तपासणी केली। पण 5 दिवस उलटून गेले तरी पिस्तूल तपासाचा वेग संथ असल्याचं चित्र दिसतं। नातेवाईकांची चौकशीही अद्याप बाकी आहे, त्यामुळे पोलिसांनी अनेक बाबी गुप्त ठेवल्याची चर्चा गावोगावी आहे। आजच्या न्यायालयीन सुनावणीत सत्याचा थांगपत्ता लागतो का, की अजूनही या प्रकरणाभोवतीचं रहस्य अधिकच गडद होत जातं, हे पाहावं लागणार आहे। सध्या जनतेतून एकच प्रश्न विचारला जातो आहे की एका नर्तिकेच्या नादाला लागून आयुष्य संपवावं इतका जीव का पोखरला जातो आणि अशा घटना पुन्हा पुन्हा का घडतात। आज संध्याकाळपर्यंत बार्शी न्यायालय कोणता निर्णय देते हे ठरवेल की या कथेचा पुढचा अध्याय किती गंभीर होणार आहे।